मी थोडासा वेळ तर नक्कीच घेणार आहे, कारण त्याचं कारणही तसंच आहे. पवार बुवांचा जन्म 7/4/1976 या जन्म दिवसापासून खडतर प्रवासाने 10वी पर्यंत शिक्षण गावामध्ये पूर्ण केलं. त्यांचे मोठे बंधू असे 4 बंधू आणि 1 भगिनी असा हा परिवार. पवारबुवांचे काही किस्से सांगायला नक्कीच आवडेल. पवारबुवा ज्या वेळेला मुंबईत आले त्यावेळेला ठाण्यामध्ये नितीन कंपनीच्या इथे राहत होते आणि नितीन कंपनीच्या इथे राहत असताना पवारबुवांना क्रिकेटची एवढी आवड होती की त्यावेळेला 1995 साली ज्या वेळेला ओव्हरब्रिजचं काम होतं त्यावेळेला कायम क्रिकेट खेळण्यामध्ये दंग पवारबुवा त्या ठिकाणी असायचे. प्रवास पुढे सुरू झाला. डोंबिवलीमध्ये गाडी थांबली. डोंबिवलीमध्ये गाडी थांबली असताना दुसरा एक किस्सा असा झाला, तो म्हणजे स्नेहाच्या जन्माच्या वेळी. हा किस्सा असा होता की त्यावेळेला पवारबुवा ठीकठाक नोकरीही नव्हती आणि त्यावेळेला ज्यावेळेला 2009 साली स्नेहाचा जन्म झाला त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना भासलेली चणचण, परंतु गृहलक्ष्मी ही काय साठवून ठेवते तर ते साठवून ठेवते तो असतो तांदळाचा डबा. आता सगळे म्हणतील की तांदळाचा डबा का? त्याच वेळेला पवार माऊलींनी हे सांगितलं, काही घाबरू नका, तांदळाच्या डब्यात हात टाका, त्याच्यामध्ये 5,000 रुपये तुम्हाला नक्की भेटतील. ही असते गृहलक्ष्मी. प्रवास पुढे सुरू झाला. प्रवास पुढे सुरू झाला. सुयोग जन्म झाला आणि ही जी लक्ष्मी होती ती प्रथमतः घरात आली. तिचं नाव होतं स्नेहा. असं करत 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 प्रवास, ट्रेनच्या प्रवासामध्ये भजन करत हा प्रवास सुरू झाला आणि 2009 साली पवारबुवांनी पहिलं डमरूवरती भजन केलं, स्वतः गायक म्हणून, आणि त्यांचे वादक होते सुधीर पंधेरे. या सर्वांनी प्रवास चालू करता 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 पुढे वेळ आली. पखवाजवर भजन सुरू झालं. 2010 साली पखवाजवरती भजन करायला सुरुवात केलं आणि पहिली डबलबारी मिळवण्याचा मान पवारबुवांना आला, तोही दिला आमचे ज्येष्ठ सभासद सुधीरजी पंधेरे यांनी त्यांच्या गावी करंजाडीला. आणि पवारबुवांनी त्या ठिकाणी पहिली डबलबारी केली. तत्पूर्वी पवारबुवा हे कायम ट्रेन मध्ये गात होते, अभंग म्हणायचे, परंतु गुरु कोणतरी हवा. आणि आमचे प्रमोद सावंत यांनी प्रथमतः सन्माननीय आदरणीय लोकरे बुवा यांची भेट घडवून दिली आणि तिथून त्यांचा पुढे प्रवास सुरू झाला. बऱ्याच जणांनी काय काय म्हटलं असेल, हरकत नाही, परंतु पवार बुवांच्या पहाडी आवाजाने अख्ख्या महाराष्ट्रात वेळ लावलं आणि हे महाराष्ट्रात वेळ लावलं पहिल्या डबलबारीच्या उपस्थितीत. त्यावेळेचा किस्साही मजेदार होता. समोर जे बुवा होते, आम्ही तर नौके होतो, परंतु समोर जे जुने जाणते बुवा जे होते ते डबलबारी झाल्यानंतर कळलं की आमच्याच घरकुलात ते. हा पहिला किस्सा होता. आणि हा किस्सा करत जाता 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 पवारबुवांनी अखंड प्रेमाने, आपल्या वक्तृत्वाने, आपल्या प्रेमळ स्वभावाने माणसं जमत गेली. ज्यावेळी भजन चालू केलं तेव्हा 10 जणांचा ग्रुप होता. सांगायला चांगलं वाटतं की आजच्या तारखेला 50 जणांचा ग्रुप गावदेवी प्रासादिक भजन मंडळामध्ये कार्यरत आहे. मध्ये बऱ्याचशा घटना होऊन गेल्या. पवारबुवांनी डबलबारी तेव्हा जिंकली की समोरच्याने काही जरी म्हटलं तर स्वतःहून ब्र न काढता, डोंबिवलीतली बारी सर्वांना आठवत असेल, एक ब्रही नाही काढता, मला वाटतं हरियंबुवा त्या ठिकाणी स्वतःची बारी सोडून आले होते की नेमकं झालं काय बघायला. आणि त्याच वेळेला पवारबुवांनी आपली जी ताकद आहे
नामस्मरणाची ती त्या वेळेला दाखवून दिली. समोरच्या बुवाला एक ब्रही नाही काढता आपल्या गुरूंचा आदर कसा ठेवावा हे जर कोणी शिकवलं असेल तर संजय पवार बुवांनी शिकवलं आहे. पुढचा प्रवास सुरू झाला. कोरोनाचा काळ आला. मधल्या गोष्टी सांगायला गेलो तर खूप वेळ जाईल, परंतु असं करता 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 त्यांनी आज जी उंची गाठलेली आहे, आज जो परिवार जमवलेला आहे, आज आपण कितीही टाहू फोडून जरी आपण विचारलं किंवा बोलावलं तरी हा जो जनसमुदाय प्रेमाचा हा नक्कीच मिळणार नाही. हा फक्त मिळेल तो फक्त प्रेमाच्या माणसाचा. हाच तो प्रेमाचा माणूस आहे की प्रत्येकाच्या अडी कोणतीही अडचण असू दे, आज जरी कोणत्याही कारणास्तव बोलणं झालं तरी उद्या मात्र प्रेमाने त्याच्या पाठीवर थाप ठेवण्याची ताकद आहे. ते मात्र संजय पवार बुवांमध्ये नक्कीच आहे. भांडण असतं, भांडण व्हायलाच पाहिजे, पण ते भांडण कोणत्या स्वरूपाचं असावं हे जर शिकायचं झालं तर तेही मात्र पवार बुवांकडून शिकायला हवं. पहिलं भजन बसवलं त्रिता. त्या त्रिताची प्रॅक्टिस करता करता ट्रेन मध्ये मला वाटतं 4 महिने गेले तरी सुद्धा आमचं नोटेशन बसलं नव्हतं. त्या 4 महिन्यात आम्ही काय काय रात्रंदिवस प्रॅक्टिस करत होतो नोटेशनची, परंतु त्यांनी म्हटले नाही आपल्याला जिंकायचं आहे. आणि हे जिंकायचे शब्द आमच्या जेव्हा कानावर पडले त्यावेळेला आम्ही मात्र सगळ्या मात्रा पार करून गेलो आणि सगळी नोटेशन बसवली आणि बुवानी सुद्धा त्यावर थाप दिली होती. तर नोटेशन बाबत हेच मोठं कर्तृत्व होतं ते संजय पवार आहे. आणि या सर्व डोंबिवलीमध्ये म्हणा कोरोनाच्या काळात अतिशय प्रेमाने सर्वांना आवाज देऊन अडीअडचणी सांभाळून घेतल्या. सुखदुःखात सर्वांच्या तिथे आले. दुसरा किस्सा असा की पवार बुवांचं टोपण नाव अजून कोणाला माहिती आहे मला माहित नाही गावाच्या व्यतिरिक्त. तुम्हाला माहिती आहे? ओके. तर पवार बुवांना लाडाने पूर्ण गाव तात्या म्हणून ओळखतो. ह्या मी नाव इथे जाहीर करतो. आमचा तात्या. सांगायचं तात्पर्य एवढंच की आई मुलांना सांगते की तू शिक, तू मोठा हो, तू कमावता हो, सर्व काही झालं पण आई खातर करोड रुपयाचा बंगला बांधणारा तो हाच माणूस फक्त संजय वासुदेव पवार. आत्या म्हणून आम्ही तिला लाडायला आत्या म्हणत होतो, पण आत्याचा एकच शब्द होता की मला घर झालेलं बघायचं आहे आणि ते बांधून दिलं. त्यांचं नाव म्हणजेच पवार बुवा आहे. अशा अनेक काळात आपण सर्वांनी पाहिलं असेल आणि हे आठवण करताना खरोखरच अंगावर शहारे येतात की आमचं हे कुटुंब आज जे आम्हाला 4 जण कुठे आम्ही फिरतो किंवा आमची जी ओळख झालेली आहे ती सर्व जी झालेली आहे ती पवार बुवांमुळे. आणि गावदेवी प्रासादिक भजन मंडळ यांच्या वतीने शब्द देतो की पवार बुवांच्या नावाला कुठे बट्टा लागणार नाही, असं गावदेवी प्रासादिक भजन मंडळ कुठेही वागणार नाही. एवढं मात्र मी आवर्जून सांगतो. जास्त वेळ घेत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कामकर माऊली. आज काय बोलावं की बोलूच नाही हेच समजत नाही. कारण वयाची 50 वर्ष बघता बघता कसे निघून गेली हे कळत नाही. आणि या 50 वर्षामध्ये जवळजवळ मी 100 वर्षाचा अनुभव घेतलाय. म्हणून परमेश्वराला हीच प्रार्थना करेन, मला दिलेच तेवढे आयुष्य बस झालं, याच्या पुढचं आयुष्य दिलं तर फक्त आणि फक्त समाज सेवेसाठी दे हे मी परमेश्वराला प्रार्थना करेन. आणि या माझ्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा असेल कोणाचा तर माझ्या अर्धांगिनीचा. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि खरोखर कामकर माऊलींनी सांगितलं पहिली पेटी धनाची पेटी म्हणतो. 2007 साली माझ्याकडे जवळजवळ म्हणजे 1,500 रुपये सुद्धा नव्हते खोलीचं भाडं भरायला. म्हणजे त्यावेळी डिपॉझिट 1,500 रुपये घेत होते. पण माझी मुलगी जन्माला आली आणि कोण झालं त्या परमेश्वराला माझी दया आली आणि मी एका म्हणतात ना रंकाचा राव होतो ते मी प्रत्यक्षात अनुभवलाय. आणि खरोखर परमेश्वरावरती निष्ठा ठेवलात आणि आपल्या मेहनतीवरती निष्ठा ठेवला तर 100% माणूस कुठूनही कुठे पोहोचू शकतो. म्हणून हारायचं नाही, जिंकायची जिद्द ठेवायची. आणि यानंतर भजन क्षेत्रामध्ये मला तारलं ती माझी गुरु माऊली भगवान लोकने माऊलीनी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन आले.
तेही विषय सांगतोय. मी इथपर्यंत आलो, अजूनही मला भजनातलं किती कळतं, काय कळतं, किती जमतं ते मला माहिती नाही, पण लोक बोलवतात त्या ठिकाणी मी जाऊन करतो. पण आमच्या गुरुमौलींनी कधी म्हटलं नाही, तुम्ही त्यांना विचारलं आज डबल बारी घेऊ का, घ्या, बिंदास घ्या. हे त्यांचे शब्द ना 100 हत्तींचं बळ देतं आपल्याला हे शब्द. कारण पुढे जाताना कोणाला ते रोखतच नाहीत कधी की नको तू जाऊ नको, तुला जमणार नाही. आणि हीच ताकद घेऊन आम्ही पुढे गेलोय. माझ्या यशामध्ये माझ्या घरच्या सगळ्या भावांचा, माझ्या आई वडिलांचा, माझ्या भावबंधांचा, माझ्या वाडीतील लोकांचा, माझ्या गावातील लोकांचा, माझ्या डोंबिवलीतील सर्व भजनी कलावंत, डोंबिवलीतील सर्व लोकांचा वाटा, खारीचा प्रत्येकाचा वाटा आहे. आणि त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय. आणि यापुढे तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून दे. कोणाचं नाव जर चुकून राहिलं तर मी क्षमा मागतोय. सगळे तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे आणि कायम राहणार ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रुप आहे, मोठा ग्रुप आहे. पहिल्याच जोरानं कशा घेता कशा घेतो. हा थोडं पुढे आहे अजून. हे थोडे इकडे यार का. या थोडे इथे होण्याच्या बाद.
हे तू तर